मित्रांनो, आपण या साईडनं आलेलो आहे गाडी घेऊन. असंच या साईडनं आलेलो आहे आणि ही माळ आहे दिसत आहे तुम्हाला. आणि वातावरण कसं आहे, सगळा डोंगर भाग आहे मित्रांनो इथं या साईडला पाहिलं तर. आणि हे इथं आहे पवण्याचं घर आणि ट्रॅक्टर. पहिल्या साईडला डोंगर आहे आणि या साईडला पण डोंगरच आहे, उंच डोंगर आहे दिसत आहे तुम्हाला. आणि ही दिसत आहे सगळी झाडी मित्रांनो, पूर्ण झाडी. आणि या साईडला एक छोटंसं गाव आहे इथं, डांगेरवाडी गाव म्हणून. आणि हा आहे डांगेरवाडी गावातून जाणारा ओढा, दोन्ही डोंगराच्या मधून. आता हे लोकेशन एवढं सुंदर आहे इथं या ठिकाणी, पाहू शकता तुम्ही. आणि शी आता वडा आपण बघाय आता थोडं जाणार आहे तिथं. वडा जर पुढं बघायला गेलं तर तुम्हाला पाहू शकता. पाहू शकता मित्रांनो, ही अशी खाई झालेली आहे. या साईडला जवळजवळ आतमध्ये उतरा येत नाही. पूर्ण सुबाबळी झाड आहेत, एकदम हिरवेगार आणि दाट झाड आहे मित्रांनो. इथून डायरेक्ट खाली पडल, उतरता येणार नाही आपल्याला. असा हा ओढा आहे आणि ओढ्यामध्ये आतमध्ये आहे पाणी. पाणी दिसणार नाही मित्रांनो, पण तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्हाला नीट दाखवतो. या ठिकाणी थोडंसं पाणी दिसतंय का, तर झाडी खूप मोठी आहे मित्रांनो. आतमध्ये आहे पाणी. कशी आहे हिरवळ आणि झाडी पाहू शकता. कोंबडी 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 गेलेली आहे मित्रांनो इथं. कोंबडी गेलेली आहे, पळालेली आहे इथं, आतमध्ये बसली होती इथं गवतामध्ये. ही आहे ती सुबाबळीची झाडं मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणात सुबाबळ आहे. आणि पालाच काढायला जायला इथून येत नाही का, तर ही पाहू शकता इथून डायरेक्टच असं खंदक कसं असतं किंवा एकदमच असं उंच टेकडी आणि एकदम अशी, तर या प्रकारचं असं कनेक्शन झालेलं आहे. झाडं आतमध्ये येते, इथून जायला पण येत नाही, उतरायला पण येत नाही, असा विषय आहे. त्यामुळे झाडाचा पाला पण काढता येत नाही. पण झाडं खूप मोठी आणि उंच आलेली आहेत. हे दिसत आहे तुम्हाला, इथपर्यंत झाड आहे आणि खूप वडा खाली आहे. कोंबडी बसली होती इथं, कोंबडी गेली पळून. काय आहे मित्रांनो हे पाहू, चिमणी आहे. किती हिरवळ आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. या साईडला पाहू शकता रेडाक वरटते, रेडकाला काय काम नाही. पूर्ण पहाडी इलाका आहे, डोंगर भाग आहे. आणि मी चाललेलो आहे. या साईडला पडलेले आहे दोर आणि दोरखंड. तर ही इथं जनावर काहीतरी चारायला बांधलेलं आहे कुसळामध्ये किंवा ह्या गवतामध्ये. या साईडला जनावर बांधलेले आहेत, ती जर्शी आहेत.
कसं आहे लोकेशन मित्रांनो. या साईडला मित्रांनो पाणी दिसत आहेत. इथून थोडंसं पाणी दिसत आहे खाली. पाणी काय दिसत नाही पण तरी पण खूप दाट झाडे आहे व मित्रांनो. वडा एकदम जबरदस्त आहे पण. एकदम भयानक वडा आहे मित्रांनो. हे इथून पाणी दिसत आहे मित्रांनो थोडंसं. इथं बांधलेले आहे जर्सी गाय. आणि आपण आलेलो आहे इकडं. ही पाहू शकता गाई. छोटंसं चिंचचं झाड आहे मित्रांनो. चिंच नाही आहे मित्रांनो, हे झाड वेगळंच आहे. काय या झाडाचं नाव असेल वर. ही बघा, पाहू शकता हे झाड कशाचं आहे. चिंच झाड वाटतंय पण चिंच नाही. याला चिंचरा कुठंही पाहिले का तुम्ही असं. असले पापड्या शेंगा आणि ह्याला काट पण खतरनाक आहेत मित्रांनो. हे जर काटा तुम्ही पाहिला नीट ते काटा लय बिस्सूर दिसतो याला. असं उलटं काटा आहेत मित्रांनो याला झाडाला. उलटं काटा आहेत. असं ओढून धरताला बोरीवाणी काटा असं उलट आहे त्या झाडाचं. आणि अजून वडा आहे. वडा काय संपना. या साईडला आलो आहे आता आपण. चला पुढे जाऊया अजून या लोकेशनवरती. हे इथं काय आहे पाहू. तर मित्रांनो इथं आहे विहीर. दिसत आहेत. आहे ओढा आणि ओढ्यामध्ये आहे विहीर. या ठिकाणी विहीर पाडलेली आहे. आणि हा असाच ओढा आहे. सगळी झाडीच आहे ओढ्यामध्ये. या साईडनं ओढा असा खूप लांबनं ओढा येत आहे. आणि ओढ्याच्या पलीकडल्या साईडला पलीकडल्या टोकाला शेती आहे. लोकांची हवाई घर आहेत आणि शेती पण आहे. या ठिकाणी मोटर आहे आणि दिसत आहे पाठी. मोटर नाही, इंजिन आहे मित्रांनो. जुन्या पद्धतीचं इंजिन वाटतं हे. दिसत आहे तुम्हाला. जुन्या मॉडेलचं इंजिन आहे. ते बहुतेक लाईट नसेल. आणि हा ओढा आहे दाट आणि किर्द. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.